नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2025-26 ची नवीन यादी म्हणजेच लाभार्थी लिस्ट कशी पाहायची, तुमचं नाव आहे का नाही हे घर बसल्या मोबाईलवरून कसं तपासायचं। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचा अपडेट तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमधून लाभार्थी यादी 2025-26 ची कशी पाहायची ते सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ हा व्यवस्थित पहा। तर सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्हाला PM आवास सर्च करायचा आहे। PM आवास सर्च केल्यानंतर तुम्हाला आवास सॉफ्ट ह्या अशा प्रकारची वेबसाईट तुमच्या वरती मोबाईलवरती ओपन होऊन जाईल। तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। तर वेबसाईटवरती क्लिक केल्याच्या नंतर काहीसा लोड घेतल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट येऊन जाईल। तर या ठिकाणी तुम्हाला वरती 3 लाईन दिसत आहेत, त्याच्यावरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे। तर याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला 2 नंबरला आवास सॉफ्ट अशा प्रकारे एक पर्याय दिसेल, तर त्याच्यावरती क्लिक करायचे। आवास सॉफ्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर डाटा एंट्री रिपोर्ट, FTO ट्रॅकिंग, ई पेमेंट डॅशबोर्ड यामधील तुम्हाला रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर ABCDEF अशा प्रकारचे बरेच या ठिकाणी ऑप्शन दिसतील। तर तुम्हाला यामधील H मध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट, यामधील बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन अशा प्रकारे जो या ठिकाणी ऑप्शन आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर नवीन या ठिकाणी MIS रिपोर्टचा या ठिकाणी नवीन पेज या ठिकाणी तुमच्या समोर येईल। तर यामधील तुम्हाला ऑल स्टेटमध्ये तुमचं राज्य या ठिकाणी जे आहे ते म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला खाली सिलेक्टवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला तालुका या ठिकाणी निवडायचा आहे। तालुका निवडल्याच्या नंतर तुम्हाला खाली तुमचं गाव जे कोणतं आहे तर ते मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला 2025-26 ची लिस्ट पाहण्यासाठी खाली तुम्हाला 2025-2026 अशा प्रकारे दिसेल, तर त्याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली आणखीन या ठिकाणाहून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ह्याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली या ठिकाणाहून बरोबर जे उत्तर आहे तर या ठिकाणी तुम्हाला ते उत्तर द्यायचं आहे। तर अशा प्रकारे उत्तर दिल्याच्या नंतर तुम्हाला सबमिटवरती मित्रांनो क्लिक करायचे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने उत्तर दिल्याच्या नंतर सबमिट करायचे। सबमिट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर लगेचच PM आवास योजना ग्रामीणची या ठिकाणी 2025-26 ची या ठिकाणी तुमच्यासमोर लगेच लिस्ट येऊन जाईल। येथून तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी लिस्टची घेऊ शकता। यामध्ये नाव, नंतर त्या ठिकाणी तुमचा जॉब कार्ड नंबर असेल, सँक्शन झालेली यादी, किती ठिकाणी घरकुलाचं बजेट आहे आणि तुम्हाला त्याचा हप्ता या ठिकाणी पडलेला आहे का नाही, जर पडला असेल पहिला तर किती तारखेला पडला आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही या लिस्टमधूनच घेऊ शकता। तर ही लिस्ट तुम्हाला या ठिकाणी जर PDF मध्ये डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला वरती लालमध्ये PDF मध्ये डाउनलोड करू शकता आणि एक्सेल मध्ये हिरव्या या ठिकाणी लाईनवरती क्लिक करू शकता। जर PDF मध्ये डाउनलोड करायचे असेल तर डाउनलोड PDF वरती मित्रांनो क्लिक करायचे। डाउनलोड PDF वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची लिस्ट ही लगेचच PDF मध्ये या ठिकाणी तुमच्या ह्याच्यामध्ये डाउनलोड होऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सहज 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमची ही लिस्ट पाहू शकता। तर अशी होती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2025-26 च्या लिस्टबद्दलची संपूर्ण माहिती। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं नाव, जिल्हा सांगा आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांनाही माहिती मिळेल। आणि हो, अशा शासनाच्या योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।